आतापर्यंत आपण जे काय पृथ्वीच्या बाबत जे बघितलं, पृथ्वी, सूर्य, ग्रह याबाबत जी काय माहिती बघितली, त्याची एक छोट्याशा स्वरूपात तुम्हाला एक चार्ट करून देतो. त्या चार्ट मधून तुमचे काही नाही तरी पोलीस भरतीसाठी 90% आणि 10% कुठं जिथं आपण डीप मध्ये शिकलोय थोडस, सूर्यमाला, त्याच्यातले ग्रह, त्याच्यात पुन्हा बऱ्याचशा काही गोष्टी, पण ते आता एका चार्टच्या स्वरूपात आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता हा जो काही चार्ट आहे हा सगळ्यांचा पाठ असला पाहिजे. हा जर पाठ असेल आणि त्याच्यात कोणत्या गोष्टी करायच्यात, सर्वात मोठा कोणता, सर्वात लहान कोणता, सर्वात वेगवान ग्रह कोणता, सर्वात मंद ग्रह कोणता, तर तिथे मी तुम्हाला स्टार करून देईल, तर तिथे ते स्टार करून घ्यायचं. ठीक आहे. तर आपण रिव्हिजनच्या स्वरूपात तो एक चार्ट बनवून घेऊयात. ते म्हणजे पहिल्यांदा टाकायचा अनुक्रमणिका. त्यानंतर ग्रहाचे नाव किंवा ग्रह म्हणा, त्या ग्रहाचा उपग्रह, त्यानंतर परिवलन कालावधी. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे, परिवलन आणि परिभ्रमण. आणि त्याची काय विशेषता, प्रत्येक ग्रहाच्या काही ना काही विशेषता आहे जे आपल्या पेपरच्या दृष्टीने विचारलं जातं. की फॉर एक्झाम्पल जर बघितलं, मंगळ ग्रह कसा आहे, लाल ग्रह आहे म्हणून विचारलं जातं पेपरला, का खालीलपैकी लाल ग्रह असणारा किंवा लाल ग्रह म्हणून ओळख असलेला घटक ओळखा. तर मंगळ ग्रहाला ओळखायचं. ठीक आहे. सौरमालेतील लाल ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर मंगळाला ओळखलं जातं. सौरमालेतील पिवळा ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते ओळखलं जातं शुक्राला ओळखलं जातं. असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. त्याचबरोबर सौरमालेतील सर्वात मंद ग्रह कोणता, तो कोणता आहे, शुक्र ग्रह आहे. आणि सर्वात वेगवान ग्रह गुरु आहे. तर हे आपण एका चार्टच्या स्वरूपातून आपण सगळेजण बघणार आहोत. पहिला ग्रह बुध. उपग्रह, बुधला उपग्रह 0, एकही उपग्रह नाही. परिवलन कालावधी किती आहे, स्वतःभोवती फिरण्यासाठी तो किती कालावधी घेतो, 58 दिवस. आणि परिभ्रमण कालावधी किती आहे, 88 दिवस. विशेषता काय आहे, सूर्यमालेतील सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, बुधला ओळखलं जातं. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह, हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. त्यानंतर आकारमानाने सर्वात लहान ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, बुधला. ह्या गोष्टी आपल्याला काय दोन बुधच्या दृष्टीने गरजेचे आहे. तुम्हाला उपग्रहाच्या बाबत विचारलं जातं, खालीलपैकी उपग्रह नसलेला ग्रह ओळखा. तर दोनच आहे. कोणते, एक बुध आणि दुसरा शुक्र आहे. त्या दोन्हीतून कोणता पर्याय दिलेला आहे खाली, तो चॉईस करायचा. आणि दोन्ही जर दिलेले असेल तर तिथं पुढे लिहिलेलं असेल, तिथे पुढे लिहिलेलं असेल बुध व शुक्र, बुध व शुक्र, तर तो पर्याय चॉईस करायचा. ठीक आहे, समजलं. त्यानंतर पुढचा आहे, पुढचा ग्रह आहे 2 क्रमांकाचा. आपण या अनुक्रमणिका कशी बघतोय, सूर्यापासून पुढे 1, 2, 3, 4 नंबरला कोणता ग्रह आहे त्यानुसार आपण अनुक्रमणिका बघतोय. तर पुढचा कोणता आहे, शुक्र. उपग्रह एकही नाही. परिवलन कालावधी 243 दिवस आणि परिभ्रमण कालावधी 224 दिवस. काही ठिकाणी 25 पण दिलेलं आहे, ते अप्रॉक्सिमेटली केलेलं आहे. किती आहे, 224 दिवस. याची विशेषता जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठी विशेषता आहे
असा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे, आपण बघितलंय, असा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे ज्याचा परिवलन कालावधी हा परिभ्रमण कालावधीपेक्षा कसा आहे, जास्त आहे. असा एकमेव उपग्रह आहे. परिवलन कालावधी परिभ्रमणापेक्षा, परिभ्रमण म्हणजे काय, सूर्याभोवती फिरणे, परिभ्रमण कालावधीपेक्षा जास्त आहे. याची दुसरी विशेषता आहे, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, शुक्राला ओळखलं जातं. सर्वात उष्ण किंवा तप्त ग्रह किंवा गरम ग्रह, सर्वात सर्वात उष्ण ग्रह किंवा सर्वात तप्त ग्रह किंवा सर्वात गरम ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, शुक्राला ओळखलं जातं. तसंच या ग्रहावर मी तुम्हाला काल सांगितलं की याच्यावर तापमान जर बघितलं तर खूप उच्च तापमान आहे, त्यामुळं याचा कलर कसा दिसतो, पिवळा दिसतो. तुम्ही लोखंड घेतलं, लोखंड जर तापवलं तर मधला भाग कसा असतो, पूर्णपणे एकदा उच्च तापमानात गेलो पिवळ्या कलरचा दिसतो मधला, आणि बाजूचा भाग कसा दिसतो, थोडासा लालसर दिसतो. तसा हा आहे, याला म्हणतात पिवळसर तपकिरी रंगाचा ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, पिवळसर तांबूस रंगाचा म्हणा, तपकिरी रंगाचा म्हणा, कोणाला ओळखलं जातं, शुक्राला ओळखलं जातं. आलं लक्षात? जर याच्यात बघितलं आपण तर आपल्याला कसा प्रश्न विचारू शकतात की पिवळा ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, सूर्यमालेत कोणाला ओळखलं जातं, शुक्राला. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, 95%, म्हणून तो उष्ण आहे. तुम्हाला माहिती, कार्बन ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतो. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होता, पृथ्वीवरून निरीक्षण केला असता त्यावेळेस सर्वात चमकणारा ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, शुक्राला ओळखलं जातं. त्याचबरोबर हा तेजस्वी म्हणू शकतो आपण त्याला, चमकणारा म्हणा किंवा तेजस्वी ग्रह. का, तो एवढा तापलेला आहे, तो आपल्याला पृथ्वीवरून इझिली दिसू शकतो. ठीक आहे, सर्वात तेजस्वी ग्रह. आपल्याला शुक्राबाबत जे काही प्रश्न विचारणार त्याच्यातला हा. ठीक आहे, अजून एक पॉइंट आहे, पृथ्वीची जुळी बहीण म्हणून कोणाला ओळखलं जातं, शुक्राला. आणि पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता, शुक्र. विशेषतः मध्येच कंटिन्यू करायचा. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं, मंगळ आहे असं वाटतं, बरोबर ना. तर कोण आहे, शुक्र आहे. पृथ्वीची जुळी बहीण म्हणून पण कोणाला ओळखलं जातं, का बरं रे मित्रांनो, सांगितलं ते पण कारण, आकारमान घनता या दृष्टीने तो काय आहे, सूर्याच्या साम्यता आहे त्याच्यामध्ये, आपल्या पृथ्वीची साम्यता आहे, म्हणून त्याला पृथ्वीची जुळी बहीण म्हणून ओळखलं जातं. आणखी काही सांगितलं होतं विशेषतः आठवतंय, पहाटेचा तारा किंवा सांज तारा, सायंकाळचा तारा म्हणून कोणाला ओळखतात, शुक्राला ओळखतात. पहाटेचा तारा
ऑब्लिक सांज म्हणजे सायंकाळ, सांज तारा. हे आपल्याला शुक्राच्या दृष्टीने काय आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे तिसरा आकडा आहे, एवढं लिहा. मागचं लिहिलंय का? हे लिहून घ्या. हे लिहिलंय का? लिहिलंय सर्वांनी. पुढचा कोणता आहे? पृथ्वी. पृथ्वीला उपग्रह किती आहे? किती आहे? एक. उपग्रह किती? एक. परिवलन कालावधी किती आहे? स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो पृथ्वीला? 24 तास, म्हणजे एक दिवस. आणि त्याचा परिभ्रमण कालावधी किती आहे? 365.25 दिवस. हे वरचे जे 0.25 आहे हे 4 वेळेस एकत्र येतात, तर मग काय घडतं? लीप वर्ष. काय घडतं? लीप वर्ष घडत असतं. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. आणि जे नॉर्मल इयर असतं त्याच्यात किती असतात? 365. दोन्ही मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. पेपरला जर विचारलं लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात, तर किती? 366 लीप वर्षामध्ये. किती? 366. याच्या बाबत जर बघायला गेलं तर याला सगळ्यात महत्वाची जी ओळख आहे, मानवी जीवन अस्तित्वात असणारा एकमेव ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं? पृथ्वीला ओळखलं जातं. ठीक आहे. पृथ्वीची जुळी बहीण कोण? शुक्र. निळा ग्रह म्हणून कोणाला ओळखतात? पृथ्वीला ओळखतात. ठीक आहे. आणि जी इतर माहिती पृथ्वीच्या बाबतची, ज्यावेळेस आपण पृथ्वी शिकणार आहे, पृथ्वीचं त्रिज्या किती? 6371 किलोमीटर. पृथ्वीचा व्यास किती? विषुवृत्तीय ध्रुवीय व्यास. हे आपण सगळं कुठे शिकणार आहे? ज्यावेळेस पृथ्वी बघणार आहे यानंतर तिथे शिकणार आहोत. पुढचा कोणता आहे? 4 नंबर. सांगा पृथ्वीपासून 4 नंबरला. मंगळ. मंगळाला किती उपग्रह सांगितले? 2. नाव सांगा चला. मागचं रिवाइज होईल, तेवढंच रिवाइज होईल. फोबस आणि डिमॉस असे 2 उपग्रह आहे. किती उपग्रह? 2. त्याचा परिभ्रमण कालावधी पृथ्वीच्या रिलेटेड आहे. पृथ्वी किती तास परिवलनासाठी किती वेळ घेते? 24 तास. किती? 24 तास. तसाच मंगळ किती घेते? 24 तास आणि 37 मिनिटं. किती? 24 तास आणि 37 मिनिटं. आता पृथ्वीचे 24 तास घेतात का? पृथ्वीचा तसं जर बघायला गेलं तर हा 23 तास 56 मिनिटं आपण धरतो. पण आपण ते अप्रॉक्सिमेटली तुमच्या पोलीस भरतीमध्ये ते देण्यापेक्षा डायरेक्ट काय दिलेलं असतं? 24 तास किंवा 1 दिवस दिलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते काय अभ्यासाची डीप मध्ये लेवल जायची काही गरज नाही. तसं इथे याचा परिवलन कालावधी किती आहे? 24 तास 37 मिनिटे. आणि परिभ्रमण कालावधी जर घेतला तो आहे 687 दिवस. किती? 687 दिवस. आणि याची विशेषता पेपरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची याची विशेषता, लाल ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं? का बरं लाल ग्रह सांगितलं होतं? ते लॉचे प्रमाण काय आहे? सर्वात जास्त आहे. टिटॅनियम मॅग्नेटाइट, आपण त्याला काय म्हणतो? लॉचे ऑक्साईड याचे सर्वात जास्त कुठे आढळतात? मंगळावर आढळतात. आणि असं म्हटलं जातं मानवी वस्ती पुढे कुठे वसू शकली तर ती कुठे वसण्याची शक्यता आहे?
मंगळावर दुसरा जर कोणता ग्रह असेल पृथ्वीशी साम्यता असणार, म्हणून आता तुम्ही बघितलं असाल भारताने कधी मंगळयान पाठवलं 2013 साली. 2013 साली काय पाठवलं होतं, मार्स मिशन पाठवलं होतं. काय मार्स, त्यालाच मंगळयान म्हटलं होतं. तुम्ही मंगळयान पिक्चर बघितला असेल अक्षय कुमारचा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. का आता तिथे काही स्रोत आहेत की नाही मनुष्य वस्ती बसण्यासाठी, तर यासाठी ते करण्यात आलेला प्रयोग होता. ठीक आहे. लाल ग्रह म्हणून मान्यता पृथ्वीपासून दुसऱ्या क्रमांकाचा अंतरावरील ग्रह कोणता आहे? पृथ्वीपासून दुसऱ्या क्रमांकावर अंतरावरील ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे? मंगळ. ते आपण खाली घेऊयात, खाली आपण त्याबाबत बघणारच आहोत. तर लाल ग्रह म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्याचे जे 2 उपग्रह आहेत, ते 2 उपग्रह जे आहेत ना, त्याची नाव लिहा, महत्वाचे जेवढे आहेत 2 उपग्रह. इथे लिहिण्याच्या ऐवजी इकडे लिहा, थांबा. इथे 2 लिहिलंय ना, इथे लिहा. काय काय नाव आहे? फोबास व डिमॉस. फोबास व डिमॉस. समजलं? हा भाग मंगळाच्या बाबत करायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला शेवट स्टार करून देणार आहे चार्ट मध्ये, ते भाग व्यवस्थित करायचे. ठीक आहे. विशेषतः तर सगळीकडेच करावं लागणार आहे आपल्याला. पाचवा, आता जर बघितलं 5वा ग्रह आणि 4था ग्रह, 4था कोणता आहे? मंगळ. 5वा कोणता आहे? गुरु. या दोघांच्या दरम्यान एक लघुग्रहांचा पट्टा आहे. काय? लघुग्रहांचा पट्टा आहे. ह्या लघुग्रहामधूनच मी तुम्हाला सांगितलं होतं काय येतात? ऍस्ट्रॉइड्स, किंवा आपण त्याला म्हणतो उल्का. ते उल्का येतात आणि काय करतात? कधी कधी पृथ्वीच्या वातावरणात पण प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या जर हवेत पूर्णपणे जळून गेला तर त्याला म्हणतात अशनी. काय? अशनी. कारण तुम्हाला माहिती कल्पना चावला माहिती, कल्पना चावला तिचं यान जसं आतमध्ये येत होतं तसं ते काय झालं? हिट झाल्यानंतर त्याचं प्रोपल्शन म्हणजे त्याचा जो कव्हर होता, ते कव्हरचं काय झालं? वातावरणात आल्यानंतर ते वितळलं आणि वितळल्यामुळे आतमधलं तापमान डायरेक्ट बदललं आणि त्याचा काय झाला? मोठा स्फोट झाला. बरोबर. तसं कोणता तरी ऍस्ट्रॉइड्स किंवा कोणता तरी असं समजा लघुग्रह किंवा आपण त्या दगड समजू, तुम्ही काय समजा दगड, तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला, खाली येतात तो जळत जातो, तापमान एवढं वाढत जातं. टिक पिक्चर आहे बघा, टिक, त्याच्यामध्ये ही गोष्ट दाखवलेली. तर ते जळत जातो, त्याला बरोबर असं जसं येईल ना या भागाकडे असं येतोय ना, तो असा कमी 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 होत येतो आणि तो जर पूर्ण जळाला वातावरणात तर त्याला म्हणतात अशनी. पण तो जर पृथ्वीवर जर पडला तर त्याला म्हणतात उल्कापात. असं उल्कापातामुळे असं एक सरोवर महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. ते कुठे? बुलढाणा येथे. काय नाव आहे त्याचं? लोणार सरोवर. काय आहे? लोणार सरोवर. ते तुम्हाला माहितीच आहे. मग त्या लघुग्रहांचा आपल्याला पेपरच्या दृष्टीने काय विचारलं जाईल? लघुग्रहांमध्ये सर्वात मोठा शिलाखंड किंवा सर्वात मोठा लघुग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं? सेरेस. कोणाला? आपण बघितलंय ना, ते सेरेसला ओळखलं जातं. लघुग्रहांमध्ये सगळ्यात मोठा शिलाखंड आहे सेरेस. ठीक आहे. तर ते आपल्याला तेवढा पॉईंट सोडला तर आपल्याला लघुग्रहांचा पट्टा अभ्यासाची गरज नाही. आणि दुसरा असं विचार जाईल, मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये कोणता पट्टा आढळतो? तर कोणता? लघुग्रहांचा पट्टा आढळतो. कोणाचा? लघुग्रहांचा पट्टा. आणि अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह आपण बघितलं सूर्यमालेमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सूर्यमाला बघितलेली, बरोबर. याच्यामध्ये अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह बघितले होते. यांचं विभाजन ज्या कारणामुळे होते, ह्या लघुग्रहांच्या पट्ट्यामुळे होत असतं. समजलं? ह्या लघुग्रहांच्या पट्ट्यामुळे यांचं विभाजन होत असतं. आकारमानाने जर बघितले तर हे सर्वात जास्त मोठे ग्रह आहे, आपण बघितलंय. आणि आकारमानाच्या बघितलं तर अंतर्ग्रह बहिर्ग्रहांच्या तुलनेत कसे? कमी आकारमानाने कमी, हे तसे आकारमानाने मोठे. हे आपण सर्व बघितलेलं आहे. तर हे बहिर्ग्रह आंतरग्रह, तर यांचं विभाजन कोणामुळे होत असेल तर ते कोणामुळे होतं? लघुग्रहांमुळे. लक्षात राहील.
काय आंतरग्रह व बहिर्ग्रहांचं विभाजन कोणत्या खालील घटकामुळे होतं, तर कोणत्या लघुग्रहांच्या पट्ट्यामुळे होत असत. समजलं. पुन्हा आपल्या टॉपिक कडे या. पुढचा कोणता आहे, गुरु. गुरुला बृहस्पती या नावाने पण ओळखलं जातं. काय, बृहस्पती या नावाने देखील गुरुला ओळखलं जातं. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ज्युपिटर. ते पण नाव लक्षात ठेवा, कधी कधी इंग्लिश मध्ये पण दिलं जातं. ठीक आहे, काय, ज्युपिटर. गुरुला एकूण किती ग्रह आहे आता, उपग्रह 95. किती आता, 95. गुरुला परिवलन करण्यासाठी किती वेळ लागतो, 9 तास 56 मिनिटे, पण आपण 9 तास 50 मिनिटं म्हणतो. ठीक आहे, 9 तास 50 मिनिटं. 9 तास 56 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 50 मिनिट आपल्या फक्त कंपॅरिझन साठी पाहिजे ते. त्याला गुरुला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो, सांगितलेलं मी तुम्हाला, आठवतंय. 11.87 वर्ष. किती, 11.87 वर्ष लागतात. 11.87 वर्ष. सर्वात विशेषतः जर बघायला गेला, सर्वात वेगवान ग्रह परिवलनाच्या दृष्टीने काय आहे, सर्वात वेगवान परिभ्रमणाच्या दृष्टीने कोण आहे, बुध आहे. कारण तो त्याची कक्षा लहान आहे म्हणून तो परिभ्रमणाच्या दृष्टीने. तसा परिवलनाच्या दृष्टीने, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं, स्वतःभोवती फिरणं, तर सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे, गुरु. सर्वात वेगवान ग्रह. सर्वात जास्त सौर वादळे कोणत्या ग्रहावर येतात, तो म्हणजे गुरु. त्या दिवशी सांगितलं, कारण तो इतक्या स्पीडने फिरतो का स्वतः काय करतो, एक प्रकारचा वातावरणामध्ये भवरा तयार करतो. तर सौर वादळे तिथे निर्माण होण्याचं प्रमाण काय असणार आहे, सर्वात जास्त असणार आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून कोणाला ओळखतात, आकारमानाने. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा फार महत्वाचा आहे. गुरुत्वाकर्षणाच्या दृष्टीने सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती कुठे असते, कोणत्या ग्रहावर, तर कोणते, गुरुवर आहे. आपण ते बघितले मागे, आपण त्याबाबत बघितलेलं आहे. तो चार्ट मी खाली लिहून देतो. आकारमानाने मोठा कोणता आहे, घनतेने मोठा कोणता आहे, आणि गुरुत्वाकर्षणानुसार कोणता मोठा आहे, आकारमान, या सर्व गोष्टी आपण खाली बघूया चार्ट मध्ये. सर्वात वेगवान ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह, त्याचबरोबर याचा एक उपग्रह आहे जो सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह म्हणून ओळखला जातो. कोणता आहे, गॅनमीड. कोणता आहे, गॅनमीड. तिची दिशा कशी आहे, जो काय ग्रह फिरतोय त्याच्या दृष्टीने. आणि जो ट्रिटॉन सांगितला होता, ट्रिटॉन नेपच्यूनचा, तो परिभ्रमणाच्या दृष्टीने उलट्या दिशेने ज्यावेळेस फिरतो, कोणत्या, उलट्या दिशेने ज्यावेळेस फिरतो, तर त्याच्यातला सर्वात मोठा उपग्रह कोणता, ट्रिटॉन. पण कधी उलट्या दिशेने फिरत असेल, उलट्या परिभ्रमणामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, हे पण आपण बघितलं होतं. तर त्या दिशेने, उलट्या दिशेने सगळ्या ग्रहांच्या, तर तो कोणता आहे, ट्रिटॉन. आणि तसा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे, गॅनमीड. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे, इथे लिहून घ्यायचं, गॅनमीड. पुन्हा असे विचार, गॅनमीड हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे, कोणत्या आहे,
गुरुच्या. ठीक आहे, एवढी आवश्यकता आहे आपल्याला. गुरुत्वाकर्षणाकडे त्याच्यानुसार पण सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, गुरुत्वाकर्षणानुसार सगळ्यात जास्त गुरुत्वाकर्षण कोणत्या याच्यावर आहे, गुरुवर आहे. त्यानंतर 6वा आहे, कोणता आहे, शनी. हा लय प्रसिद्ध आहे आपल्या इकडे, शनी थोडा जास्तच प्रसिद्ध आहे आणि पोलीस भरतीमध्ये थोडासा जास्तच आहे. 146. किती? 146. याच्यावरून काय लक्षात येतं रे आतापर्यंतच्या रेकॉर्डवरून? सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह. याचा परिवलन कालावधी आहे 10 तास 40 मिनिटे. किती? 10 तास 40 मिनिटे. आणि याचा परिभ्रमण म्हणजे काय, सूर्याभोवती फिरणं, त्याचा कालावधी आहे डायरेक्ट घ्या 28 वर्षे. अप्रॉक्सिमेटली करण्यापेक्षा डायरेक्ट 28 वर्षला येणार नाही. आपल्याला हा विचारला जाईल कोणता, पृथ्वीचा आणि बुधचा, आणि त्यानंतर डायरेक्ट नेपच्यूनचा विचारला जाईल. सर्वात, आपण काय सांगितलं होतं, सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह, सर्वात जास्त उपग्रह, सर्वात जास्त उपग्रह. त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगितली होती, हा ग्रह कसा आहे, याची घनता कशी आहे, सर्व ग्रहांमध्ये कमी आहे. किती सांगितली होती, 1 पेक्षा कमी, 0.67 सांगितली होती, बरोबर ना. मग हा ग्रह काय होतो, पाण्यावर तरंगू शकतो. जर पाण्यात टाकला तर, पाण्यात टाकला तर काय करू शकतो, तरंगू शकतो. असा एकमेव ग्रह आहे. कारण 1 पेक्षा ज्यांची घनता कमी असते ते काय होतात, पाण्यावर तरंगत असतात. ओके, सापेक्षता घनता जर पहिली 1 पेक्षा जर कमी असेल तर तो काय होतात, ते ग्रह पाण्यावर तरंगतात. असा एकमेव ग्रह आहे ज्याची घनता काय आहे, 1 पेक्षा कमी असल्यामुळे पाण्यावर तरंगू शकतो. याला पुन्हा काय, कडी असणारा ग्रह. कड्या पण आहे बरं का याला, सगळ्यालाच माहिती आहे, हे बघितलेलं असेल. किती कडे? 11 कडे. किती? 11 कडे. अकरा कडे म्हणून कडा असणारा ग्रह. कडा असणारा ग्रह. त्याच्यानंतर पुढे नाही, अजून आपल्याला याच्यातले विशेषता लिहायची राहिली. काय? 1 पेक्षा कमी घनता असल्यामुळे, 1 पेक्षा कमी, किती घनता सांगितली होती, 0.67 ना. हा, 1 पेक्षा कमी घनता असल्यामुळे पाण्यावर तरंगू शकतो. आणि याचा शोध कोणी लावला होता, गॅलिलिओनी. शोध पेपरला विचारलं जातं, ते शोध जेवढ्यांचं विचारलं जाईल तेवढं लिहून देतो, गॅलिलिओ. तो मे बी मला वाटतं 1881 मला वाटतं 1881 साली, नाही 1781, 1781 साली. कारण गॅलिलिओचा जो कालावधी होता तो 1790 ला तो त्याची डेथ झालेली गॅलिलिओची.
त्यामुळे त्याच्या आधीचाच कालावधी हा 1781. त्यानंतर पुढचा सहावा ने कितवा आहे? चौथा, पाचवा, सातवा. युरेनसला उपग्रह किती आहे? 27. उपग्रह किती? 27. त्याचबरोबर त्याचा परिवलन कालावधी किती आहे? युरेनसचा माहिती का? नाही माहिती. 17 तास 24 मिनिटे हा त्याचा काय आहे? परिवलन कालावधी. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, जे स्टार करून देईल तेवढेच लक्षात ठेवायचे, सगळे पाठ करायचे नाही, पण लिहून देतोय तुम्हाला कंपॅरिझन साठी. आणि परिभ्रमण कालावधी किती आहे हा लक्षात ठेवायचा. परिभ्रमण 84 वर्षे. याच्या बाबत एक विशेषता सांगितली होती मी. घरंगळता ग्रह उपग्रह, आपला घरंगळता ग्रह म्हणून कोणाला ओळखला तर युरेनसला. का बरं रे? तुम्हाला सांगितलं होतं, समजा असा ग्रह आहे बरोबर ना, याचा हा ऍक्सिस आहे बरोबर, आपण त्याला 0 डिग्री म्हणू. किती? 0 डिग्री. हा काय करतो माहिती का? 90 डिग्री अंशात फिरतो जवळजवळ. किती? 97.5 डिग्री. किती? 97.5 डिग्री. म्हणजे हा ग्रह कुठे येणार? 0 कुठे येणार? काही कालावधी नंतर इथे येणार 90 डिग्रीत फिरल्यानंतर. मग मला सांगा आता कसा फिरत होता? समजा युरेनस पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर. आता ही साईट आली अशी, मग आता कुठे फिरणार आहे? दक्षिणेकडून उजवीकडे. मग हा काय करतो? तस काय रोल होतो, पळत चालतो हा ग्रह. कसा चालतो? पळत चालतो हा ग्रह. म्हणून याला काय म्हटलं तर घरंगळणारा ग्रह म्हणून ओळखलं जातं. घरंगळणारा ग्रह. तुम्हाला 2 ग्रह सांगितलेले जे इतर ग्रहांच्या तुलनेत उलट्या दिशेने परिवलन करतात. कोणते कोणते? शुक्र आणि युरेनस. ते काय करतात? चला सांगा सगळ्यांनी, पश्चिमेकडून पूर्वेकडे का पूर्वेकडून पश्चिमेकडे? किती पक्षात आहे का जे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात? असे किती जण आहेत? शुक्र आणि युरेनस पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात असे किती जण आहेत? नाही. ओके, म्हणजे सगळ्यांना संकल्पना क्लिअर आहे. कुठून कुठे फिरतो तो? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कोण कोण फिरतं? शुक्र आणि युरेनस सोडून मग कोण कोण? बुध, शुक्र, बुध, मंगळ, पृथ्वी, गुरु, शनी आणि नेपच्यून. हे कसे फिरतात? पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि शुक्र आणि युरेनस पूर्वेकडून पश्चिमेकडे. समजलं का? गोंधळ होऊन द्यायचा नाही त्याच्यामध्ये. हा, याचा शोध लावला विल्यम हर्शेल. स्वतः होती किती डिग्रीचा अँगल करतो? कळालं? 90 डिग्री पेक्षा थोडासा जास्त, म्हणून तो काय म्हणतात? घरंगळणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर 8वा आहे युरेनस नंतर नेपच्यून. सूर्यमालेतील सूर्यापासूनचा सर्वात जास्त अंतरावरील ग्रह म्हणून कोणाला ओळखतात? नेपच्यूनला ओळखतात. नेपच्यूनला एकूण उपग्रह आहे 13. नेपच्यून किती वेळ घेतो परिवलनासाठी? 16 तास
10 मिनिटे हे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, पण हा हा भाग लक्षात ठेवायचा. परिभ्रमणासाठी सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी नेपच्यूनला किती वर्ष लागतात? तर एकूण लागतात 164 वर्षे. किती? 164 वर्षे. म्हणून याला काय म्हणू शकतो? सूर्यमालेतील काय हा सर्वात लांबचा ग्रह आहे. त्याचबरोबर परिभ्रमणाच्या दृष्टीने, कशाच्या? शब्द नीट ऐका. परिभ्रमणाच्या दृष्टीने सर्वात मंद ग्रह कोणता आहे? नेपच्यून. आणि वेगवान कोणता आहे परिभ्रमणाच्या दृष्टीने? बुध. परिभ्रमणाच्या दृष्टीने. आणि परिवलनाच्या दृष्टीने सर्वात मंद, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं, कोणता आहे? शुक्र. आणि परिवलनाच्या दृष्टीने सर्वात वेगवान गुरु. ठीक आहे, आलं लक्षात? शोध कुणी लावला याचा? गेल, जॉर्ज गेल. ट्रिटॉन नावाचा काय याला? सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह. सूर्यमालेतील सर्वात लांबचा पण म्हणू शकतो आणि सर्वात शेवटचा पण म्हणू शकतो. सर्वात लांबचा ग्रह. प्लुटोला आहे का रे मान्यता? आणि याच्यावर वातावरण सुद्धा कसं आहे? थोडस निळ्या कलरचं आहे. नेपच्यूनवर पण कसं आहे? निळ्या कलरचं वातावरण आहे. निळा ग्रह जर विचारला तर पृथ्वीच लिहायचा, जरी याच्यावर वातावरण निळा असेल तरी पण काय लिहायचा? पृथ्वीच लिहायचा. हे आपण सर्व शिकलेलो आहोत. अशा पद्धतीने आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. या बॉक्सवर तुम्हाला 90% क्वेश्चन ह्या बॉक्सवरच येतील. 90% क्वेश्चन. 10% कोणतं? जे आपण डीप मध्ये शिकलोय, तर ते थोडंफार डीप मध्ये शिकलेलं आहे त्यामध्ये. शनीचा सर्वात मोठा किंवा सर्वात नावाजलेला उपग्रह कोणता माहिती आहे सर्वांना? लिहिलेलं आहे ते आपण मागे, टायटन आहे. गुरुचा गॅनमेड. याचा कोणता आहे? नेपच्यूनचा ट्रिटॉन. लघुग्रहामध्ये सर्वात मोठा शिलाखंडी किंवा सर्वात मोठा लघुग्रह कोणता आहे? सेरेस. ठीक आहे, हे 4 ते 5 नावं लक्षात ठेवायचे. या पलीकडे तुम्हाला विचारणार नाही. आणि हा उपग्रह कोणत्या 2 ग्रहांना नाही? ओके, बुध आणि शुक्र. अशा रीतीने आपला सूर्यमालेचं हे झालंय कम्प्लीट चार्ट. आणि आता पुढे जे देणार आहे गुरुत्वाकर्षणानुसार सर्वात मोठा ग्रह कोणता, सर्वात लहान ग्रह कोणता, गुरुत्वाकर्षण दृष्टीने, घनतेनुसार पण क्रम, त्यानंतर आकारमानानुसार क्रम, हे सर्व आता आपण बघणार आहोत. इथपर्यंत समजलंय? सगळ्यांना समजलं का? आता आपण बघूयात घनतेनुसार क्रम. सूर्यमालेतील जे ग्रह आहेत त्यांचा घनतेनुसार क्रम. हा स्टार करायचं राहिलं चार्टमध्ये स्टार करायचं राहिले. ठीक आहे, आधी आता घनतेनुसार ते घेऊयात. मला आठवण करून द्या कुठे कुठे स्टार करायचं ते. पहिला घेऊयात घनतेनुसार क्रम. आणि याच्यामध्ये काय करायचं माहिती का? आपल्याला सगळे ग्रह बघायची आवश्यकता नाही. सगळे ग्रह बघायची आवश्यकता नाही. आकारमानानुसार बघूयात आपण सगळे. आणि गुरुत्वाकर्षणानुसार पहिला आणि शेवटचा. आणि इथे पण घनतेनुसार पहिला आणि शेवटचा. सर्वात जास्त घनता कुठे आहे? पृथ्वी. घनतेनुसार क्रम. सर्वात जास्त घनता कुठे आहे? पृथ्वी. ठीक आहे, आणि सर्वात कमी हे आहे 5.5. हे नका लक्षात ठेवू, 5.5 लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी कोणते? शनी. तिचे आहे
ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे गुरुत्वाकर्षणानुसार. सांगा सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण कुठे आहे? सर्वात जास्त गुरु आणि सर्वात कमी कुठे? सर्वात कमी बुध. आणि हे विचारलं जातं, पेपरला विचारतात आकारमानानुसार. आता आकारमानानुसार आपल्याला सगळे घेणं आवश्यक आहे. आकारमानानुसार सर्व पाठ करायचे आणि सूर्यापासून अंतरावर जे आहेत ते सगळे पाठ करायचे, पण ते लक्षात येऊन जातात. सूर्यापासून याच्यावर काय केलं जातं माहिती? तुम्हाला क्रमवारी विचारली जाते. क्रमवारी विचारली जाते. तर आकारमानानुसार पण क्रमवारी आतापर्यंत विचारली नाही, पण जो काही पुढचा प्रश्न तयार होतो ना आकारमानानुसार पण क्रमवारी विचारली जाऊ शकते. आकारमानानुसार क्रम सांगा. माहिती आहे? आकारमानानुसार क्रम पहिला जो आहे तो आहे गुरु. त्याच्यानंतर 2 नंबरला शनी, 3 नंबरला युरेनस, 4 नंबरला नेपच्यून, 5 नंबरला पृथ्वी, 6 नंबरला शुक्र, 7 नंबरला मंगळ आणि 8 नंबरला बुध. एवढं लिहून घ्यायचं. मागचं झाले सगळ्यांचं लिहून. आणि आता याच्यात मी तुम्हाला काय करतो, छोटे छोटे स्टार करून देतो. पृथ्वीनुसार माहिती का नाही माहिती? तर खाली ना पृथ्वीनुसार पण घ्या. पृथ्वीपासून अंतरावरील ग्रह माहिती का? सर्वात जवळ कोणता माहिती का? शुक्र. मग कोण लागतं? मंगळ. आणि शेवट कोण असेल ते? नेपच्यून. 6 सेंसचा विषय नेपच्यूनचा. फक्त कोणता गोंधळ होतो? मग वाटलं वर लिहून घ्या. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह. मला वाटतं मी लिहून दिलेला असेल मागे, पण तरी पण लिहून घ्या. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह पहिला घ्या शुक्र, दुसरा घ्या मंगळ, तिसरा घ्या बुध. मग तिथून पुढचे सगळे मग क्रमवारीनुसारच. आता याच्यात मी तुम्हाला स्टार करून देतो. हा, जे स्टार करून देईल ना ते व्यवस्थित करायचे. आकारमानानुसार गुरु आणि सर्वात कमी. ठीक आहे, हे तर करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, हे सर्व करायचं, हा पण सर्व करायचं. ठीक आहे, झाले का स्टार? मॅडम तुम्ही केलं का स्टार?
झालेत. त्यानंतर याच्यात काय लक्षात ठेवायचं बाई, आणि हा शक्यतो नका करू, हा नका करू, हा नाही विचारणार. हा 164 वर्ष सगळ्यात कालात जास्त कालावधी घेतो. हा एक स्टार घरंगळणारा, शोध तर सगळ्याला हीच आहे. हा एक पाण्यावर तरंगू शकतो. ठीक आहे, बाकीचं याच्यात नाही, बाकीचं काही विचारणं दोघं नाही. केलं एक स्टार. इथे काय करायचं, इथे हा विचारलं जाईल किती शनीला उपग्रह किती. आता 146 झालेले. मागचे कोणी पुस्तक वापरत असेल तर त्याच्यामध्ये कमी दाखवलेले असतील. आता मागच्या पुस्तकात 83 दाखवत असेल, आता किती आहे, 146. सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह, सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा एक, आणि याच्यानंतर हा पहा टाइमिंग. एवढं स्टार करायची आवश्यकता आहे. इथे 9 तास 50 मिनिटं जे म्हटलंय ते अप्रॉक्सिमेटली तसे 9 तास 56 मिनिटं लागतात. किती, 9 तास 56. पण तुमच्या पोलीस भरतीमध्ये एवढं डीपला विचारलं जात नाही. तुम्हाला डायरेक्ट 9 तास आलं, एकच पर्याय असतो 9 तासाचा. बाकीचे सगळे केस असतील वर्षात, दिवसांमध्ये असतील. तर 9 तास 50 मिनिट. हा काय, लाल ग्रह. बाकीचं हा याचे उपग्रह करून ठेवा, कारण मंगळवार माणूस पोहोचला विचारलं जाईल. त्यानंतर पृथ्वीचं जवळजवळ सगळं माहिती आपण पुढे बघणारच. 365 24 तास हे सर्वांचं पाठ झालं. हा, पहाटेचा तारा किंवा सांज तारा म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात, शुक्राला. पृथ्वीची जुळी बहीण, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह लिहिलाय आपण, तिकडे पण लिहिलंय. सर्वात तेजस्वी ग्रह, सर्वात तेजस्वी ग्रह हा एक स्टार करायचा. पिवळा ग्रह, आता इथे तर सर्व स्टार करण्याजोगे. ठीक आहे, आणि शुक्राला हे नाही, उपग्रह नाही. आणि हा 243 दिवस, हा लय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे तर आता लिहिले आपण, सर्वात जवळचा आणि सर्वात लहान. ठीक आहे, ह्या गोष्टी स्टारेबल जे आहेत त्या व्यवस्थित करायचे. जेवढे याला स्टार केलेले आहेत तेवढे व्यवस्थित. हा एक सर्वात कमी परिभ्रमण कालावधी असलेला कोण आहे, बुध. सूर्याभोवती कक्षेत जो फिरतो परिभ्रमण, ते सर्वात कमी कालावधीत कोण करतं, बुध. एवढे जे स्टारेबल केलेलं आहे, शक्यतो इक्वेशन याच्यावरच असणार. समजलं, इथपर्यंत समजलं का तुम्हाला? ठीक आहे, आता पुढचं येऊयात. इथे लिहिलेलं आहे आपण, पूर्वेकडून पश्चिमेकडे. हे आठवतंय, खग्रास कसं घडतं, खंडग्रास, अपसूर्यस्थिती, उपसूर्यस्थिती, हे आपण बघितलेलं आहे. आता आपण पुढचे फक्त ते नावासहित लिहून घेणार. सरासरी अंतर किती आहे? ओके ओके, आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे.